जमीर अहमद चामराजपेट से लगातार कामयाब होने वाले चामराजपेट असेंबली हलके के एमएलए ज़मीर अहमद खान एक बार फिर निशाने पर हैं। ज़मीर अहमद खान की कॉन्स्टिट्यूंसी में पिछले साल से लगातार कोई ना कोई इख्तलाफ या इशू बनता रहा है। चाहे वो कोई भी इशू हो, ज़मीर अहमद खान को घेरने की कोशिश की जाती रही है। ताज़ा मामला यह है कि बेंगलुरु में उनके नॉमिनेशन हुए। नॉमिनेशन पेपर्स के में कुछ कॉलम को खाली छोड़ने के मामले को लेकर शिकायत हुई और उस मामले में ज़मीर अहमद खान के नॉमिनेशन को रिजेक्ट कराने की एक साजिश की जा रही है। ऐसे में ज़मीर अहमद खान के एडवोकेट ज़बीउल्लाह और इनके करीबी साथी बीके अल्ताफ़ खान और दीगर अहम लोग मौके पर पहुंचकर रिटर्निंग ऑफिसर से मुलाकात की और उन्होंने कहा कि किसी भी तरह की कोई गलती नहीं हुई है। सुप्रीम कोर्ट की गाइडलाइन के मुताबिक ही नॉमिनेशन पेपर्स को भरे गए हैं। उन्होंने मीडिया से बात करते हुए कहा कि वो पूरी तरह से नॉमिनेशन उनके सही हैं, किसी भी तरह की कोई गलती उसमें नहीं हुई है। वाज़ेह है कि ज़मीर अहमद खान एक पॉपुलर लीडर हैं और लगातार वहाँ चामराजपेट से कामयाब होते रहे हैं। क्या हिंदू, क्या मुसलमान, तमाम मजहब के लोग ज़मीर अहमद खान के साथ खड़े नजर आते हैं। ऐसे में क्या ज़मीर अहमद खान को हराने के नए तरीके सोचे जा रहे हैं? क्या नई साजिशें हो रही हैं? ये देखने की बात होगी। फिलहाल ज़मीर अहमद खान के एडवोकेट ने कहा है कि ज़मीर अहमद खान किसी भी तरह की गलती में नहीं है। ಕಾಲಮ್ಸ್ ಬಿಟ್ಟಿದ್ರು ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿರೋದು ಅದು ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶ ಐತೆ. ಆದೇಶದ ಕಾಪಿ ಇವತ್ತು ನಿಮಗೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಇವತ್ತು ಒಳ್ಳೆ ಸ್ಟೋರಿ ಮಾಡಿ ಈ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ನಾಯಕರು ಕುತ್ಕೊಂಡು ಆಟ ಆಡ್ತಾ ಇದಾರಲ್ಲ, ಚಾಮರಾಜಪೇಟೆ ಕ್ಷೇತ್ರ ಜನತೆ ಏನ್ ತೋರಿಸ್ತಾರೆ ಈ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ವಿ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು. ಬಿಜೆಪಿ ज़मीर अहमद ಯಾವುದೋ ಒಂದು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದು ಆ ಮಾಹಿತಿ ಅದೇನು ಮೆಟೀರಿಯಲ್ ಡಿಫೆಕ್ಟ್ ಅಲ್ಲ, ಅಧಿಕಾರ ಇದೆ ಅಂತ ಅಕ್ಸೆಪ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಕಾನೂನು ಘಟ್ಟ ಅಂದ್ರೆ ದೂರುದಾರರು ಹೇಳಿದಂತೆ ಹಿಂದೆ ಲೋಕಾಯುಕ್ತಕ್ಕೆ ಸಲ್ಲಿಸಲು ಎರಡನೇದು ಕಾಲಂಗಳನ್ನ ಸರ್, ಈಗ ಬಿಜೆಪಿ ಇರ್ಬೋದು ಮತ್ತೆ ತಿರ್ಗಾ ನವಭಾರತ ಸೇನೆಯ ಇಬ್ಬರು ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಕೂಡ ಇವತ್ತು 18/4/2022 ನಾವು ಸಲ್ಲಿಸಿದ ಅಂದ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಭ್ಯರ್ಥಿ ज़मीर अहमद खान ಅವರ ಪರವಾಗಿ ಸಲ್ಲಿಸಿದಂತಹ ನಾಮಪತ್ರ ಮತ್ತು ಅಫಿಡವಿಟ್ ಅಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಡಿಫೆಕ್ಟ್ ಇದೆ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಅಬ್ಜೆಕ್ಷನ್ ಇದೆ. ಸರ್, ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಬೈಟ್ ಬಂದಿದೆ ಹೇಳಿ. ಅದನ್ನ ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಬೈಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ. ಸೆಕ್ಷನ್ 36 ನಂಬರ್ 12 ರೆಪ್ರೆಸೆಂಟೇಷನ್ ಆಫ್ ಪೀಪಲ್ ಇದ್ರೆ ಮಾತ್ರ ಅದನ್ನ ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡಕ್ಕೆ ನೋಡಿ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಹೈದರಾಬಾದ್ ನೋಡಿ ಬರ್ತಾ ಇಲ್ವಾ? ಇದನ್ನ ಮಾನ್ಯ ರಿಟರ್ನಿಂಗ್ ಆಫೀಸರ್ ನೋಡಿ ಬರ್ತಾ ಇಲ್ವಾ? ಅಬ್ಜೆಕ್ಷನ್ ಅನ್ನು ಓವರ್ ಇತ್ತು. ಈಗೇನಾದ್ರು ಆಲ್ರೆಡಿ ಆಫ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ನಾಮಪತ್ರವನ್ನು ಅಕ್ಸೆಪ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು.